स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वीच मी का तर टाकली या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला होता। त्यात अंधाऱ्या वाटेवरून एक नागिन सळसळत जात असल्याचं दाखवण्यात आलं होतं आणि या मालिकेचं शूटिंगही सुरू झाल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र या मालिकेत कोणती अभिनेत्री नागिनीची भूमिका साकारणार आणि ही नवी मालिका कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती। मात्र प्रेक्षकांची उत्सुकता आता संपली आहे, कारण मी का तर टाकली या नव्या मालिकेत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहे, तसेच मालिका किती तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे देखील समोर आले आहे। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीची बहुचर्चित असलेली मी का तर टाकली ही मालिका कोणत्या तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती जुनी लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, तसेच या मालिकेत नागिनीची मुख्य भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार आहे आणि इतर कोणकोणते कलाकार मालिकेत झळकणार आहेत, पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। पण त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तर नागिनीच्या मुख्य भूमिकेसाठी चाहत्यांनी अनेक अभिनेत्रींची नावं सुचवली होती। त्यात सूत्रांच्या माहितीनुसार ऋता दुर्गुळे, ईशा केसकर, शिवानी सुर्वे, तन्वी कोलते आणि पायल जाधव यांसारख्या नायिकांचा समावेश होता। मात्र आता एका नव्या अभिनेत्रीला ही संधी देण्यात आली आहे। तर ही अभिनेत्री आहे कलर्स मराठी वाहिनीच्या लय आवडतेस तू मला या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसलेली लोकप्रिय अभिनेत्री सानिका मोझार। सानिकाने कलर्स मराठी वाहिनीच्या या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण केलं होतं। लय आवडतेस तू मला ही मालिका फारशी काही चालली नाही। या मालिकेला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही। मात्र या मालिकेतून तिला एक नवी ओळख मिळाली। दरम्यान मी का तर टाकली या स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेत सानिका आता मुख्य भूमिकेत म्हणजेच नागिनीच्या भूमिकेत दिसणार आहे। या मालिकेत सानिकाच्या पात्राचं नाव यामिनी असं असणार आहे। तिच्या घाऱ्या डोळ्यांमुळे ती नागिनीच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचं बोललं जातंय। यापूर्वी सानिका स्टार प्रवाह वाहिनीच्याच नशीबवान या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती। आता ती नव्याने सुरुवात करत पुन्हा एकदा नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे। दरम्यान आता मी का तर टाकली या मालिकेचा नवा प्रोमो जाहीर झाला आहे। त्यामध्ये ती सामान्य नाही, नागवंशातील आहे। मालिकेची नायिका यामिनीला भद्रगडला जायचं असतं, पण तिची आई तिला जाऊ देत नाही। ती तिच्यावरती रागावलेली असते। यामिनी तिच्या आईला जेवण करून घेऊन येते। तिची आई टेन्शनमध्ये असते। यामिनी आईला समजवण्याचा प्रयत्न करते। जेवणावर राग काढू नकोस असं बोलते। यामिनी बोलते ठीक आहे, मी नाही जात भद्रगडला, पण तू जेवण करून घे। तिथे ना विष्णूचं एक पुरातन मंदिर सापडलं आहे, त्यामुळे एक्साइटेड होते, बाकी काही नाही असं यामिनी बोलते। तिची आई पुन्हा चिडते, पण यामिनी बोलते की करिअरपेक्षा मला तू जास्त महत्त्वाची आहेस, कारण तुझ्याशिवाय मला अजून कोण आहे दुसरं या जगात। यामिनी आईला घास भरवते, पण यामिनीला पुन्हा एक प्रश्न पडतो की आई तू मला याआधी कधीही बाहेर जाण्यापासून अडवत नव्हतीस, पण आता का अडवतेस? त्यानंतर आईचा चेहरा पुन्हा पडतो आणि यामिनी म्हणते त्या जंगलात मला सापांची भीती वाटते म्हणूनच तू बोलते ना? त्यानंतर आई बोलते हा। मात्र पुन्हा रात्रीच्या वेळी एक मोठा प्रसंग घडतो। यामिनी रूममध्ये झोपलेली असते। यामिनीच्या आईला अचानक जाग येते आणि ती यामिनीच्या रूमच्या दिशेने जाते, पण तिथे एक मोठा प्रसंग घडतो। यामिनीच्या बेडवरती सगळ्या सापांनी विळखा घातलेला असतो। सर्व रूमभर सर्वत्र सापच साप असतात। या नागांना बघून यामिनीची आई बोलते मला माहित आहे, माझी मुलगी यामिनी नागवंशाची आहे, मात्र तिला ते अजून माहिती नाहीये आणि आता मी सुद्धा तिला अडवू शकत नाही भद्रगडला जाण्यापासून। तिथे तिच्या पुढे काय वाढून ठेवलंय हे तुम्हालाच माहित, फक्त तिची काळजी घ्या असं यामिनीची आई त्या नागांना बोलते आणि क्षणातच ते सगळे नाग तिथून निघून जातात। अशा प्रकारे एकंदरीतच मी का तर टाकली या मालिकेची कॉन्सेप्ट यामिनीला नागिन बनण्यापर्यंतचा प्रवास कसा असणार आणि तिच्या प्रवासात कोणकोणते नवीन आव्हाने येणार याबद्दल असणार आहे। दरम्यान मी का तर टाकली ही नवी मालिका 28 सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या मालिकेची वेळ अद्याप जाहीर झालेली नाही, त्यामुळे ही नवी मालिका कोणत्या वेळेत प्रदर्शित होणार हे देखील समोर आलेले नाही। दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार ही नवी मालिका रात्री 10:30च्या वेळेत प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे, कारण सुपरनॅचरल मालिका रात्री उशिराच्या स्लॉटला म्हणजेच रात्री 10:30च्या स्लॉटला प्रदर्शित केल्या जातात। यापूर्वीची हॉरर मालिका काजळ माया देखील रात्री 10:30 वाजताच्या स्लॉटला प्रदर्शित केली जात होती। त्यामुळे मी का तर टाकली या मालिकेला देखील रात्री 10:30 वाजताचा टाइम देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे आणि या मालिकेच्या जागी सध्या रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान मी का तर टाकली या मालिकेला 28 सप्टेंबर पासून पाहायला तुम्ही उत्सुक आहात का? या मालिकेत अभिनेत्री सानिका मोझार नागिनीची मुख्य भूमिका साकारणार आहे, त्यामुळे सानिकाला नागिनीच्या मुख्य भूमिकेत पाहायला तुम्हाला आवडेल का? आणि सानिकाच्या जागेवरती इतर कोणती अभिनेत्री नागिनीच्या मुख्य भूमिकेत असायला हवी होती? आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला तुम्ही मिस करणार का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।